एक 9 नंबर आणि एक 10 नंबर. इथं नंबर लिहिला आहे, हे 10 नंबर. 9 नंबर थोडी बारीक आहे, 10 नंबर थोडी जाड आहे. तर हे डाय लावताना ना हे 10 नंबर वरतीच आला पाहिजे. दोन आहे, दोन. आता हे आवडता नाही ना, पूर्ण नाही टाईट करायचं. पूर्ण नाही करायचं का? पूर्ण नाही. थोडं जड लागलं ना, असं जड लागलं 2 आठ्या परत मागे घ्यायचा, थोडं ढिल्लं ठेवायचं. हे पाणी आता ज्यावेळेस तुम्ही 5 किलोच्या पुढे असे शेवय काढणार आहे, त्यावेळेस ना ह्याच्यात पाणी टाकीत राहायचं. ते पाणी या चेंबर मधून तिथून इकडे बाहेर निघतं. म्हणजे चेंबर गार राहतो, ते शेवया लाल नाही होत, जास्त गरम होऊन लाल होतात ना शेवया. म्हणजे प्रत्येक वेळेस पण त्याच्यात पाणी पाहिजेच का मग शेवई करताना आपण? थांबा 1 मिनिट, मग याच्यात पाणी पाहिजे बुवा. हा, पाणी कुठून ठेवायचं म्हणजे ते चेंबर गार राहील, शेवया तुमच्या लाल नाही येणार. म्हणजे पाणी भरलेलंच पाहिजे इथं. हो, 5 किलोचं जर असेल, 5 किलोचं फक्त मटेरियल असेल तर पाण्याची काही गरज नाही का? नाही पण दोन द्यायचं पाणी. किती किलोचं बी असो पाणी लागेलच. म्हणजे भरेलच ठेवायचं. आता पीठ आहे ना, हे म्हणजे पूर्ण हे नाही करत बोललं, नॉर्मल कोणी कोणी भाऊ मीठ टाकतं, तेल ते टाकतं, आपल्यावरती. हा, ते तुमच्यावर आहे, जशी ते आपल्यावर आहे. हो. आपल्या करणे असलं तर टाकतात मीठ तेल टाकतात. त्यांच्या जवळ विशेष म्हणजे हे पाणी भरलेलंच पाहिजे. लाल होऊ नये म्हणून. थोडं राग थोडंसं पाणी टाकतं थोडंसं. टाक. समजून घ्या सर, आम्ही मैदा जास्त घेतला, रवा कमी घेतला तरी पण होऊ शकतं ना शेवया, का नाही होणार नाही? नाही, हे प्रमाण फिक्स आहे. हे प्रमाण कसं fix आहे? काय fix आहे? यांचा रवा जास्त आहे 1 ना, किलोला 1 किलो रव्याला आहे ना 800 ग्राम मैदा. 1 किलो रव्याला 250 ग्रॅम मैदा. हा. आणि सर मग जर 1 किलो मैद्याला 250 ग्रॅम जर रवा केला तर नाही, शेवई मटण. येणार नाही का? नाही, मशीन पॅक होईल, ते आतमध्ये चिकट राहील ते. असं आहे का? मग ते जो तिथं इकडे तो मैदा जास्त घेते ते, मैदा जास्त घेते ती. नाही, तुम्ही काय करा, म्हणजे एखाद दिवशी तिथं बघायचं कसं करतात, काय करतात ते. नाही, त्यांचं सक्सेस होत असतं तर काय अडचण नाही तुम्हाला. त्यांचं जे प्रमाण जर सक्सेस होत आहे तर आपण इथेही करू शकतो का तसं? का प्रॉब्लेम? तर मात्र करतो मी. हात नाही घालत बघा नाही. चमचा टाकू शकतो का? हात नाही घालत बघा.
त्याची प्रक्रिया करतो त्याचा त्या गहूला गाळतो त्याची रवा तयार होतो आणि मैदा करतो त्याच्या आम्ही शेवया बनवतो मग आमच्याकडे सगळे कस्टमर असेच येतील तर मग तेच या तिला नाही ते आता असंच कालवायचं ते पण. नाही असंच नाही करायचं नाही ते. तर तिचं कसं म्हणणं आहे की आता आपण डायरेक्ट आयतो आणतो कोणी रवा मैदा आपण दाढी कधी लावलं त्यांनी गेलं का आई सांग. असं म्हणतात ग्रामीण भागातल्या बाया घरी ते बनवतात. गावाचं बनवतात ते हा, मग असंच ते पण कालवायचं, चालेल या पण पद्धतीने याच्यात. कालवायचं. हा. जास्त चिकट नाही होऊन द्यायचं. तुम्ही तो पण नाही असंच कालवायचं फक्त जास्त चिकट नाही होऊन द्यायचं पाणी ते पण झाडच असतं ना रविवारीच असतं ना ते मैदा पाहिजे मग ते झाडच असतं ना ते पीठ थोडं मग रवा नवा येतं मैदा राहतं गहू त्याचं गणितच ते मिक्सर राहतं ना मिक्सर राहतं रवा त्याला जास्त पाहिजे फक्त पावशेर बरं आता हे तुमचं वापरून झालं खोलायचं डाळ कशी काढायची आहे ते सांगतो तुम्हाला. या मशीनला यायची गरज नाही का भाऊ मी ना दोन्ही बाजूला यायची नसते नाही करा पाहिजे हे बघा असं काढलं तरी असं नाही का गोळे होऊन जाते जायले रे बाबा त्याचे काही उपयोग होणार नमुना. नाही तुम्हाला काढायचं टायमाला नाही का अशी जर मोकळे पाहिजे नसेल तर हे जसं खाली येईल ना त्याला फक्त असं पकडून असं उलट्या हाताने फक्त ते दाखवू ना खाटवरती टाकायचं खाली आलं ना असं हे फक्त असं पकडून ते उलट्या हाताने नाही का खाली मारायचं ते असं असं काढायचं पीठ करायचं. म्हणजे अशा शेवया असतात ना ते फक्त अशा खाली हे करायचे जेणेकरून ते मोकळे पडते आणि तशाच घेऊन फक्त ते वल्लीवर टाकून द्यायचे आणि आता हे समजा आता काम झालं आपलं आता हा तर थोडं साफ सांगतो तुम्हाला. साफ कसं करायचं हा. आणि ते थोडंसं ढिल्लच ठेवायचं जर पॅक केलं असतं तुम्ही अख्खं तर ते पूर्ण ते त्याला आवडून जातं चांगलं. 2 आठे दिले 2 आठ दिले ठेवा. मॅडम तुमच्या आले ठीक आहे बरं का आता ही डाय निघत नाही तर मशीन आहे हे चालू करायचं फक्त डाय निघून जाते. हे तुम्हाला करतो का चालू काय झालं? बटन मॅडम बस. काय परत तर लगेच बंद काय कर. करायचं डाळी काढायसाठी एक काम करायचं ते बघ ते एकदा असं जाळी निघून जाते आणि ते जेव्हा मशीनचं तुम्ही काम करीत असताना प्लगचं वगैरे आतमध्ये ते बोटं लागलं काय पिन काढून घ्यायची याच्यातून. कारण की जसं तुम्हाला मी त्याचं हा, ते सांगितलं तुम्ही ते त्याला ऑइल बटन कसं नाही सांगितलं होतं आम्हाला इकडे किती कुठे टाकायचं काय ऑइल ग्रीस याला डबे आहेत. माझं निवड आहे म्हणजे याला ऑइल नाही याला फक्त ग्रीस आहे फक्त याला आणि त्याचे grease हे आहे डबे आहेत 5 डबे राहते ही 1 2 याच्या आतमध्ये 1 3 आणि ह्या 2 तिथं 1 आणि तिथं 1 बिस्कुट टाकता आता हे चेंबर डबे खोलायच्या. हे चेंबर डब्याच्या ना, आतमध्ये grease कसं भरायचं. खोलायचं ते दाखवतो चेंबर हे बघा खूप टाकता माझं वाटत असं हे इकडे बोलता ग्रीसच्या डब्याच्यात ग्रीस टाकते इथे टाकता का रे याच्यात याच्यामध्ये हा ते टाकायचं असे असे तुम्हाला वापरायचे असेल ना तर थोडं 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 टाईट करत चालायचं बघ जेव्हा पूर्ण टेकल परत खोलायचं परत ग्रीस भरायचं फक्त तसं हे करीत चालायचं जेणेकरून ग्रीस पडत जातं परत लावायचं असतं ना चल टाकायचं वरच्या. इथं मध्ये ते खाची खाची बस त्याला नवीन आहे म्हणून त्याला फट कशी होते तर जो वापर होईल त्याचा ते लूज होते मग ते त्याच्यामध्ये लक्ष पण जसं ग्रीसचं प्रमाण तुम्ही चालू ठेवता ना त्याला तसं जसं मग ते म्हणजे बिघडणार नाही लवकर गंज पकडणार नाही ते झालं त्याचं मॅडम आता याचं सांगा तुम्हाला माहिती हा माणसं काय करू नका ना झालं नाही का नाही ते लावायचं पाहू द्या हा, नाही बघा ना मग नाही तर खोल टाकलं जाईल पण खोल जाणार नाही नंतर अजून वरती जातच नाही ते थोडंसं एक मिनिट आणि वर येतं. सर वाटा फिरवा हम्म. फिरवलं का तेव्हा त्यांनी ते खातात लावलं वरून लगेच एका हाताने ते टाईट करून घ्यायचं येऊ राहिलं का वर हो काय झालं? असं टाईट करायचं दिलं तर करायचं आहे ना खाली म्हणजे ते दांडी इथे इथपर्यंत पोहोचते हा. हा दांडी फक्त आधी या खाचीत लावायची म्हणजे थोडीशी वर टेकवायची ती हा मग नंतर ते फिरून टाईट करून घ्यायचं मग पॅच करतात झालं येतेच हे लक्ष ठेवा जाळीचा नंबर आहे आणि ना मॅडम ते नाही वरती पाहिजे, हा? भिजून ठेवा बरं का जायचं गरम नंबर पाण्याची वरती. जाळी टाकून द्या गरम पाण्यात गरम पाण्याची जाळी टाकून द्या नंतर मोकळी झाल्यावर ते कशी काढून द्या. लावायची मी नाही लावत कुठे लावायची? अशा वरच्या बाजूने वरची बाजूने अशी लावायची की आकड्याची बाजू ती वर आली पाहिजे याच्यात ना हे 2 नंबर आहे हे 2 नंबर हा भाऊ आकड्याची बाजू नाही का या बाजूने बी लावू शकतो नाही फक्त नंबर तो आकडा आहे नंबरची ना बाजू हा
नाही 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 या साईडला ना. नाही रे मी ना नंबर नाही का याच्यामुळे दिला आहे की बघा ही 9 नंबर आहे ना ही मोठं आहे मागच्या बाजू बारीक आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही अशी लावली तर मग ती पूर्ण खाली जाणार नाही ते. पॅक होऊन जाईल ती. गाडी लावून ते मी दाखवतो काय करतो. बोललं तुम्ही करू राहिले तर आम्हाला चांगलं वाटत राहिलं. बघू तर राहिले नाही तर काही फक्त नाही हो सर, आम्हाला करायचंय ना मग हा, त्याच्यामुळे प्रॅक्टिकल म्हणजे आम्हाला गरज आहे त्याची जास्त. येतंय का सर्व काही उपयोग तो व्हायला पाहिजे आणून. नाही थांब करू का बरं दिलं का? बटाटे सगळं आहे म्हणून लागली. बस. 3 पाटी जास्त पीठ करू नको का? बायला माहिती पूर्ण पीठ करू पाण्याचं पण किट असतं का बाबा? झालं. मस्त आहे. आणि आता हे जे जाडी नाही याला काही सांगितलं तुम्ही, ही जाडी नंबर वरती घालायचं. नंबर वरती ठेवायचं मग लावायचं. इथून आम्ही एकदा फिट करून गेला ना थोडीशी गरजच पडत नाही. बरोबर. वर्षभर जर काही झालं त्याला काय म्हणजे करायला लागतं. तुम्ही येताना फोन लावला तर तुम्ही कुठे राहता भाऊ? पुण्याला नगरचे इकडे करू का इकडे फिरू? पलीकडे माझ्याकडे ते 1-2 आठवड्यापासून करतोय प्रॉब्लेम. कसलं सगळे गारज किती 2 आठवड्यांवर राहू दिली फक्त कसं ते झालं ना ते झालं परत 2 आठवडे लागले. पट्टा आहे काय तुम्हाला? नाही नाही जेवढं झालं ना ते दाखवतो मग तुम्हाला. फक्त आहे ना हे साफ करून घ्या. साफ कसं करा तुम्हाला सांगतो. हे खोलायचं. दोन साडे बारीक लागली जाडी. याला पण आमच्याकडे ऑइल टाकून घ्या. ऑइल टाकायचं त्याच्यात. नसते पाणी टाकताय ना. ऑइल ग्रीस किंवा दोन्ही चालतंय. ते पाणी टाकायचं याच्यासाठी की ते हे आतमध्ये आट्यात नाही का खराब होईल. गरम होत नाही. आपल्याकडे आहे ना ऑइल. फॅन लावलं तर कसं आहे की कधी गरम होतं तरी भरोसा नाही. आता नका वापरू. चालू राहतं ते. थंड राहिली, थंड राहिली त्याच्यासाठी ते पाणी पाहिजे. आपलं हे काढलं जर नाही निघलं. तसं त्याला नाही का एक फॅनचे माग आहे बघा मोटरीला आहे. ते शेवाय नाही का थोडं हा शेवाय ना, ना. आहेत का पण तिथं फॅन? तो काय फॅन नाही का योग आहे. हा ते बारीक आहे जास्त करून वजन राहत नाही ते बारीक आहे. आणि थोडंसं ते रुपये पाहिजे. आता इकडं लक्ष द्या बरं का. याच्या आतमध्ये जे आट्याला आहे ना त्याला पण पीठ लागलं नाही. समजा एखादा तारेचा ब्रश घ्यायचा तिने हे पीठ काढायचं. आणि मॅडम ते पीठ जे राहतं ना आतमधलं ते पूर्ण काम झाल्यानंतर ते पूर्ण काढून घ्यायचं. पूर्ण काढायचं. याच्यासाठी की नंतर मग ते कसं आहे ते खराब होत जातं ना मग कमीत कमी एका दिवसामध्ये चिकून बी समजा असते. हा आपलं साफ एकदा कडक झालं निघत नाही ते. निघत नाही किती ते. किलो काय काढू शकतो तेव्हा आपण साफ करू बाबा. एका दिवसात साफ करायचं तसं म्हणल्यावर तुम्ही नाही का दिवसभर समजा वापरली हा. नंतर मग तुम्ही साफ करून घ्या दिवसभर वापरल्यावर असा विषय दिवसभर वापरायचं. तुम्ही